बँगलोरमध्ये एका श्वेता नावाच्या मुलीने तिच्या जन्मात दिलेल्या सख्या आईवडिलांचा खून केलाय आणि 19 वर्षाच्या आपल्या छोट्या बहिणीचा पण तिने खून केलाय. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मित्रांनो ही गोष्ट खरी आहे. बँगलोरमध्ये श्वेता नावाची मुलगी ही तिच्या केनेथ नावाच्या बॉयफ्रेंड सोबत मागच्या 2 महिन्यापासून राहत होती. आणि कोणाच्या आईवडिलांना आवडतं की आपली मुलगी ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एखाद्या पुरुषासोबत कुठेतरी राहत असलेली. म्हणून श्वेताचे आई वडील आणि तिची 19 वर्षाची असलेली सुप्रिया बहीण तिला समजून सांगण्यासाठी बेंगलोरमध्ये एका ठिकाणी ती राहत असलेल्या जागी गेले आणि तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होते. समजून सांगते वेळेस त्यांच्यामध्ये वाद झाला आणि तो वाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाला. पण त्यानंतर श्वेता आणि केनेथ नावाच्या तिच्या बॉयफ्रेंडने मिळून त्या तिघांची हत्या केली. अरे जे आई वडिलांनी जन्म दिलाय, जगवलंय, शिकवले, लहानाचं मोठं केले, त्या आई वडिलांची हत्या करताना हिचे हात कसे थरथर कापले नसतील. या मुलीने तर क्रूरतेची पूर्ण हद्द पार करून टाकली. बेटी बचाव बेटी पढावचा नारा तर आपण देतोच, अरे पण कुठे आहेत त्या मुली की त्यांच्यासाठी आपण हा नारा दिला पाहिजे. आजकालच्या मुली तर 6 महिन्यापासून असलेल्या बॉयफ्रेंडसाठी आपल्या आईला मारतात, वडिलांना मारतात, बहिणीला मारतात आणि परवा त्या सीआयने तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पण वरून लोहगडावरून ढकलून दिले. अरे जन्म दिलेल्या आई वडिलांना मारते वेळेस आणि आपल्या सख्या बहिणीला मारते वेळेस हिला एकदाही वाटत नसेल का ही स्वतः मरून जावं. अरे धिक्कार असो अशा मुलींवर. अशा मुलींमुळे तर चांगल्या मुलींचे सुद्धा नावं खराब होतात. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट करून नक्की सांगा.